ओपनिंग राहणार आहे, तर गडावर त्यांनी फक्त यावं आणि आम्हाला थोडं सहकार्य करा. आमच्या भाऊला सहकार्य करा. आम्ही तर सहकार्य करतच आहोत, पण तुम्ही पण त्यांना सहकार्य करा. मित्रांनो, या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि सगळे आपलं अभिदादा म्हणत होते गणपतीमध्ये तुमचा काय अपडेट असणार आहे मित्रांनो, तर आपला खूप म्हणजे अपडेट करायचं आहे गाडीला. नवीन जनरेटर वगैरे साऊंड आपला अजून वाढून जाणार आहे मित्रांनो. तर तसं तुम्हाला जय श्रीराम मित्रांनो. तर आज आपण चासला जाणार आहोत. सिन्नर तालुक्यामध्ये चास आहे, नांदूर शिंगोटे शेजारी. मागच्या वेळेस तुम्ही आपला व्लॉग बघितला असेल, देव मामलेदार सोबत आपण नांदूर शिंगोट्याला गेलो होतो. तर त्याच्या शेजारी चास म्हणून गाव आहे. तर तिथं आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्वर सम्राट बँड सटाणा आहे. तर स्वर सम्राट बँड बघण्यासाठी आपण सगळ्यांच्या भेटीगाठी घेणारच आहोत. सोनभाऊ आहे, पियुष दादा आहे, आकाश दादा, नितीन भाऊ, सगळ्यांच्या भेटी आपण घेणारच आहोत. तर तुम्ही त्यांना भेटण्यासाठी किंवा बँड बघण्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघत राहा. तर चला आपण तिथे जाऊ आणि तिथे गेल्यावर बाकीचा शूट करतो, मग तुम्हाला दाखवतो. ओके, जय श्रीराम. तर मित्रांनो, आपण बरोबर टायमावर आलेलो आहेत. आपल्या पुढं स्वर सम्राटची गाडी आहे, शार्पीची वगैरे माणसांची गाडी आहे. अशोक लेलंड दाखवतो तुम्हाला 2 मिनिटात. मित्रांनो, हे बघा, चारही बाजूनी मस्त नैसर्गिक वातावरण झालेलं आहे. आणि इकडे समोर गाव आहे चास म्हणून. हे बघा गाव इकडे आहे स्वर सम्राट बँड जागतिक आदिवासी दिनानिमित्त. तर चला मित्रांनो, आपण पुढे जाऊ, दाखवतो मी तुम्हाला सगळं पुढं. तर व्लॉग पूर्ण बघत राहा. मित्रांनो, आलेलो आहे आपण चास गावामध्ये. तर बघू शकता तुम्ही इकडे स्वर सम्राट उभी चालू होणार आहे आता 2-5 मिनिटामध्ये. इकडे गर्दी बघू शकता तुम्ही. तर चला बाकीचं तुम्हाला पुढे दाखवतो. आपण सोनूभाऊला भेटलेलो आहे, इथं आलेलो आहे. बघू शकता तुम्ही, मागं गाडी चालू होते बघा. मित्रांनो, आपल्या अभिदादाला तुम्ही सबस्क्राईब करून द्या, त्यांच्या चॅनलला लाईक पण करून द्या, शेअर पण करून द्या मित्रांनो. बघा,
करेंगे। ये आदिवासी का साम्राज्य है। जय आदिवासी, जय जोहार।
गाडी आता बंद झालेली आहे, वाजता बंद झालेलं आहे. तर आपण मुक्तार दादा सोनू सगळ्यांना भेटू. तर चला तुम्हाला पुढे गेलो दाखवतो, सगळ्यांची भेट करून घेऊ. तरी आपले स्वरसम्राट बँडवरचे मुक्तार दादा, उत्कृष्ट सिंगर नावाजलेले स्वरसम्राट सातारा बँडवरचे मुक्तार भाऊ. जय खानदेश, जय आदिवासी, जय श्रीराम. आमच्या भाऊंचं आता नवीनच त्यांनी चॅनल सुरू केलेलं आहे. तर प्लीज आमच्या भाऊला सहकार्य करा. आम्ही तर सहकार्य करतच आहोत, पण तुम्ही पण त्यांना सहकार्य करा. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही तुम्हाला आग्रहाची विनंती. जय खानदेश, जय श्रीराम, जय खानदेश, जय श्रीराम, जय आदिवासी. तर आता सोनू भाऊंना भेटू आपण. सोनू भाऊंचं पण एक मागणं ऐकून घेऊ.
नमस्कार आपले मित्रांनो. स्वर सम्राट बँडवरचे उत्कृष्ट टिमकी वादक एकदम महाराष्ट्रामध्ये नावाजलेले आहे स्वर सम्राट बँड सातारा. नमस्कार मित्रांनो. जय आदिवासी, जय शिवराय, जय लवजी. मित्रांनो, तर माझा बोलण्याचा विषय असा आहे का आपल्या दादांनी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तर आपल्या आबे दादांना तुम्ही सपोर्ट करा. खूपच जास्त जसा आम्हाला करतो तसा इंस्टाग्रामला, तसं आपल्या आबे दादाला पण सपोर्ट करा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, लाईक करून द्या, तेवढं शेअर करून द्या मित्रांनो. आपण आलो होतो आज सास गावात तालुका सिन्नर स्वर सम्राट बँड बघायला. पण योगायोग की सोनूभाऊ पण आपल्याला रॉकस्टार बँडवरचे टिमकी मास्टर सोनूभाऊ पण आपल्याला इथे भेटलेले आहे. तर सोनूभाऊला भेटून बरं वाटलं. मला एवढी अपेक्षा आहे की त्यांनी गणपतीच्या आपल्या टायमाला ओपनिंग राहणार आहे, तर गडावर त्यांनी फक्त यावं आणि आम्हाला थोडं सहकार्य करावं. 100% तुम्ही बोलवलं आम्ही गटावर 100% येणार होतो. बोला पण मी पण आहे ना. ओके. ते आपले स्वर सम्राट बँडवरचे सॅम्पल मास्टर चेतन भाऊ आणि हे पियुष दादा. तर आपण दोघांना पण भेटणार आहोत. हे बघा भूक लागली, आता टाइम पण खूप झालेला आहे. तर 2 शब्द ऐका त्यांच्याकडून. आबी दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त पुढे पोचवा आपल्या आबी दादाच्या चॅनलला. तरी आपले पियुष दादा स्वर सम्राटचे एक लपलेला आरसा म्हणून ओळखला जातात. स्वर सम्राटचे सगळे अकाउंट सोशल मीडिया सगळे पियुष दादा चालवतात. तर पियुष दादाला भेटणार आहोत आपण आज. तुम्ही म्हणजे बघितलेला असेल गाडीवर भरपूर वेळा, पण आतापर्यंत भेटलेलं नसेल तर आपण त्यांचा आज आवाज ऐकणार आहोत. तर पियुष दादा आपल्या चॅनलविषयी 2च शब्द बोलणार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आबे दादाच्या चॅनलला. चीन टपाका डमडम. तुम्हाला बोललो होतो मी का आपण सगळ्यांची भेट घेणार आहोत. व्लॉग पूर्ण बघत राहा, तुम्हाला सगळ्यांची भेट करून देणार आहोत. तरी आपले पॅड आर्टिस्ट स्वर सम्राटवरचे पॅड आर्टिस्ट आकाश दादा, हे ऑर्गन मास्टर रुपेश दादा, हे आपले शिर्डीचे मित्र ऑर्गन मास्टर म्हणलं तरी चालेल सचिन दादा आणि आपले पियुष दादा. तर आपण आधी आकाश दादाची भेट घेणार आहोत. तर बोला आकाश दादा काय बोलतात बघा. नमस्कार मित्रांनो. सिन्नर तालुक्यातील शास गावातला कार्यक्रम आदिवासी दिन निमित्त आत्ताचा कार्यक्रम आपला संपलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपले मित्र आबीदादा हे सचिन भाऊ आपल्याला भेटायला आले होते. कृपया करून आपल्या या चॅनलला खूप सारा सपोर्ट द्या मित्रांनो. तुम्ही खूप मेहनत करून त्यांनी ब्लॉग बनवलेला आहे. तर मित्रांनो या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि सगळे आपलं अभिदादा म्हणत होते गणपतीमध्ये तुमचा काय अपडेट असणार आहे मित्रांनो. तर आपला खूप म्हणजे अपडेट करायचं आहे गाडीला. नवीन जनरेटर वगैरे साऊंड आपला अजून वाढून जाणार आहे मित्रांनो. तर तसं तुम्हाला अपडेट काही दिवसात कळणारच आहे मित्रांनो. पुढचं रुपेश दादा आपले अभिदादांना सपोर्ट करायचं मी असं आपलं गाडीचं अपडेट पण येत आहे मित्रांनो. आता उद्या गाडी जाणार आहे जनरेटर टाकायला, 2-4 दिवसात होऊन जाईल ते तर मित्रांनो या जुन्या गाडीची म्हणजे आता 21 नंबर गाडीची तर ही ह्या सेटअपची शेवटची सुपारी. तर हायड्रोलिक पंप वगैरे लाइटिंग सेटअप आणि जनरेटर वगैरे सगळं लाइटिंग वगैरे शो वाढणार आहे. तर आता आपण गणपतीमध्ये गाडीची अपडेट बघू. तर आता पुढचा व्लॉग स्वर सम्राट सोबत आपण गणपतीमध्ये नाही तर दहीहंडीला 100% शिर्डीला बनवणार. तर मित्रांनो व्लॉग तर तुम्ही सगळा बघितलाच असेल. आपण सगळ्यांना भेटलो पण सगळ्यांची तुमच्यासोबत ओळख पण करून दिली. तर तेवढं आपल्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब सगळं करून द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला काय. व्लॉग आपला 3रा व्लॉग होता आणि स्वर सम्राट बँडसोबत हा आपला पहिलाच व्लॉग होता. तर कसा वाटला काय नाही तुमचा प्रतिसाद कमेंटद्वारे नक्की कळवा. जय श्रीराम.